स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। एक महिन्यापूर्वीचे 15 दिवसापूर्वीचे 1-2 अनुभव आहेत। आपली स्वामी सेवा प्रचिती अवलंबू आपण हा यूट्यूब चॅनल बघा। या यूट्यूब चॅनलवरती थोडेसे अनुभव आलेले आहेत। कारण मी मागा एक सांगितलं की हे औषध आहे। हे औषध आपण काय आहे, ही गोरूची वनस्पती आहे, जे ऊसामध्ये भेटते ही वनस्पती आपण सगळ्यांनी बघितली असेल, भेटते का नाही भेटते ऊसामध्ये। पण या गोरूची वनस्पतीचा रस जर काढला, एक अर्धा फूट जर टाकली, दोन बियाची फूट जर टाकली आणि जर घेतली अनुषापोटी, तर होतं काय की ज्याचं किडन्याचं किटिंग वाढलेलं आहे किंवा ज्यांना डायलिसिस करण्याची वेळ आलेली आहे किंवा ज्यांचं डायलिसिस चालू आहे, ज्यावेळेस तुम्ही असं करता त्यावेळेस हे औषध घेतलं आणि स्वामींची सेवा जर केली तर डायलिसिस बंद होतं आणि किडन्या दोन्ही चांगल्या होतात। मग एवढी ताकद यामध्ये आहे। सोपचिनी आणि आस्कन चूर्ण 1 चमचा जर दुधाबरोबर जर सकाळी जर घेतलं तर 100% 21 दिवसानंतर तुमच्या अजिबात दुखणार नाही, गुडघे कंबर दुखणार नाही। बघा त्याच्यामध्ये किती ताकद आहे। त्यांना झोपा येत नाही, झोपेवरच कंट्रोल सुटले होते। खरं झोप हा मानसिक आजार आहे, तसा हा मानसिक आहे। आम्ही झोपताना जर म्हणलो ना मला झोप येणार बसली, त्यावेळी येईल का झोप? हा मानसिक आजार आहे। पहिला हा मानसिक आजार डोक्यातून काढला पाहिजे। कारण काय होतं, हे अंधश्रद्धा थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे। औषधे कधी औषधं काम करत नाही, ज्यावेळेस तुम्ही टेन्शन घेता एखाद्या आजाराचं, त्यावेळेस औषधं काम करत नाही। पण खरं तर तुम्हाला मनापासून जर झोप येत नसेल तर पुष्य नक्षत्रावर, पुष्य नक्षत्रावरती आपण ज्यावेळेस पांढऱ्या गुंजेची थोडीशी मुळी काढून आणतो आणि उशाला ठेवतो आणि झोपताना जायफळ आणि तुळशीचं मूग थोडंसं उगवतो आणि कपाळाला लावतो, सकाळपर्यंत जागच येणार, एवढी निवांत होते। काय हे बघा, डॉक्टरच्या गोळ्या घेण्याची काही गरज आहे का? खरं तुझं आहे तुझं। ते शंकात्व पाणी जर आपण घेतलं सकाळी उठून तर पोटाचे आजार जातात। शंकात्व पाणी जर चेहऱ्यावरती लावलं तर पार्लरवरती किंवा ब्युटी पार्लरवर जायची गरज नाही, सुरकुत्या निघून जातात। एक 80 वर्षाच्या म्हातारीने तोडगा केला, आता त्याच्या सुरकुत्या जाणार आहे का? जाणार आहे का ते तोडगे? म्हणजे कोणता तोडगा कसा दिला हे तर समजलं पाहिजे की नाही, कोणासाठी दिला हाही समजला पाहिजे की नाही। आणि त्या शंकाचं एवढं महत्व आहे की त्या शंकाचं पाणी जर पेवलं तर पोटाचे आजार निघून जातात। ते शंकाचं पाणी चेहऱ्यावरती लावलं तर पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही। ते शंकाचं पाणी केसांना जर लावलं तर पांढरे केस होत नाही। पण स्वामी आणि आपण बरोबर आहोत आणि आपण चालत आहोत असा त्याला भास झाला आणि खरं हा स्वप्न होतं। आणि पुढे जाता जाता त्याला हे पण वाटलं स्वामी मी बरोबर चाललोय।